नमस्कार मित्रांनो. जसं की आपल्याला मसुदा यादी जेव्हा जाहीर झाली, तेव्हाच मी सांगितलं होतं, की जी फायनल यादी किंवा अंतिम यादी आहे, ती 10 एप्रिलच्या अगोदर येईल. आणि आता आपण पाहू शकता, की 10 एप्रिलच्या अगोदर सिडकोकडून फायनल लिस्ट ही आलेली आहे. म्हणजेच अंतिम यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर ही जी यादी आलेली आहे, ती आपल्याला कुठं पाहायची आहे? तसेच आपलं नाव यादीमध्ये आहे की नाही, हे कसं चेक करायचं? तसेच किती अर्ज आले आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ चालू करण्याअगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर प्रथमतः आला असाल, तसेच जर सिडकोचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती पाहिजे असेल, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच जर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, तर लाईक आणि शेअर नक्की करा. यानंतर आपण महत्त्वाचा व्हिडिओ बनवणार आहोत, की यानंतर म्हणजे आता फायनल यादी आल्यानंतर पुढली प्रोसेस काय असणार आहे आणि पुढं लॉटरी कशी डिक्लेअर होणार आहे, कशी सोडत येणार आहे, याबद्दल आपण डिटेल व्हिडिओ एक बनवणार आहे. तर हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तसेच या अगोदरही आपण सिडकोचे माहिती देणारे तसेच खूप महत्त्वाचे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत, ते तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर चालू करूया आजचा व्हिडिओ. फायनल यादी म्हणजेच अंतिम यादी पाहण्यासाठी तुम्हाला सिडको होम्सच्या ॲपमध्ये जायचं आहे. वेबसाईटवर जायचं नाही, ॲपमध्ये जायचं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये sidcohomes.com ही ॲप डाउनलोड करा आणि त्या ॲपमध्ये तुम्हाला जायचं आहे. आणि त्यावेळी तुम्ही जेव्हा त्या ॲपमध्ये जाता, तुम्हाला फ्रंट पेज असं इथं शो होत आहे. तर याबद्दलही मी डिटेल बोलणार आहे, त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवणार आहे. हे तुम्ही पाहू शकता. डिसेंबर 2025 योजनेची पसंतीक्रम निवड विंडो आता बंद झाली आहे. सोडतीची तारीख लवकरच जाहीर केली जाईल. जसं की आपल्याला माहीत आहे, की डिसेंबर 2025ची जी योजना होती, त्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे, की 19 मार्चपर्यंत त्यांनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी तसंच पसंतीक्रम करण्यासाठी आपल्याला त्यांनी कालावधी दिला होता. त्याच्यानंतर 19 मार्चला हा पसंतीक्रम विंडो बंद झाली होती. तर यानंतर आता आपण खाली पाहणार आहोत. सिडको गृहनिर्माण पोर्टलवर नोंदणी आता वर्षभर खुली राहील. आगामी योजनांसाठी सहभागी होण्यासाठी तुमची KYC पूर्ण करा आणि नोंदणी शुल्क आगाऊ भरा. आजच नोंदणी करा. तर आता सध्या कोर्ट केस चालू आहे आणि कोर्ट केस चालू असताना हे आता नवीन काय आहे यामध्ये, याबद्दल मी एक डिटेल्ड व्हिडिओ बनवणार आहे. आता यावर काही जास्त बोलत नाही. तर आता इथून पुढं आपण ती अंतिम यादी कशी पाहिजे हे आता आपण पाहूया. तर तुम्हाला लेफ्ट साईडला टॉपला 3 लाईन्स दिसत जातील, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या 3 लाईन्सवर डॉट केल्यानंतर तुम्हाला इथं अशा ऑप्शन्स येणार आहेत. त्यामध्ये होम आहे, सिडकोबद्दल, त्याच्यानंतर सिडको प्रकल्प, तसेच आपण आता खाली जाणार आहोत. खाली स्क्रोल केल्यानंतर आपण पाहू शकता आपले सरकार केंद्र, मदत कक्ष, प्रशंसापत्र, अस्वीकरण असे ऑप्शन दाखवत आहे. त्याच्यानंतर अजून आपण खाली स्क्रोल करणार आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकता अर्जदारांची अंतिम यादी डिसेंबर 2025 योजना, हप्ता भरणा प्रवर्गानुसार सदनिका डिसेंबर 2025 योजना. तर या ठिकाणी आपल्याला अर्जदारांची अंतिम यादी डिसेंबर 2025 योजना यावरती क्लिक करायचं आहे. आता या अगोदर या ठिकाणी आपल्याला मसुदा यादी शो होत होती. आता आपल्याला इथं अर्जांची अंतिम यादी शो होत आहे. तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर पुढं आपण पाहूया. यामध्ये आपण पाहू शकता ड्राफ्ट लिस्ट डिसेंबर 2025 स्कीम. मला वाटतं हे त्यांच्याकडून चुकून राहिलेलं आहे. ड्राफ्ट लिस्ट ॲक्च्युली ही फायनल लिस्ट आहे, ड्राफ्ट लिस्ट नाही. तर त्याच्यानंतर खाली पाहू शकता ॲप्लिकंट फायनल लिस्ट मोबाईल डिसेंबर 2025. त्याच्याखाली आपण पाहू शकता की आपल्याला किती एका पेजवरती नावं बघायची आहेत त्याचं तिथं दिलेलं आहे. तुम्ही 10ही बघू शकता, 100ही बघू शकता, त्याच्यानंतर 20ही बघू शकता. त्याच्यानंतर पुन्हा खाली आहे सर्च ऑप्शनमध्ये तुम्हाला तिथं तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे किंवा तुम्ही तुमचं नावही टाकू शकता. तिथं तुम्ही तुमची कॅटेगरी टाकू शकता. कोणत्याही ऑप्शननं तुम्ही तिथं तुमचं नाव हे सर्च करू शकता. तर नॉर्मली आपण आपला ॲप्लिकेशन नंबर आपल्याला माहीत आहे तो तिथं आपण एंटर केला की त्याच्यानंतर सर्चवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं जे नाव आहे ते पूर्ण येणार आहे. आपलं नाव येणार आहे, आपली कॅटेगरी येणार आहे, त्याच्यानंतर आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला आहे ते येणार आहे. तसेच जे आपण पेमेंट केलं आहे त्याची डेट काय होती हेही आपल्याला तिथं दाखवणार आहे. तर आता आपण पाहूया ती लिस्ट. इथं आपण पाहू शकता सिरियल नंबर आहेत, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन नंबर आहे. जो तुमचा ॲप्लिकेशन नंबर तुम्ही सर्च करणार आहे तो इथे तुम्हाला शो होणार आहे. तसेच ॲप्लिकेंट नेम, त्याच्यामध्ये तुमचं नाव येणार आहे. तसेच आपण पुढं पाहू शकता राईट साईडला स्क्रोल केल्यानंतर तुम्ही पाहू शकता कॅटेगरी आहे. तिथं तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला आहे. जसं जनरल आहे, SC आहे, ST आहे, NT आहे, DT आहे, तसेच माथाडी कामगार आहे, सिडको एम्प्लॉईज आहे, गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहे, दिव्यांग आहे. ते तुम्हाला कॅटेगरी शो होणार आहे. त्याच्यानंतर टाईप दाखवलेला आहे, LIG असेल, EWS असेल, तो इथं टाईप शो होणार आहे. तुमचं जे बुकिंग डेट, ज्या दिवशी तुम्ही बुकिंगचं पेमेंट केलं आहे त्या दिवशीची पेमेंट डेट इथं शो होणार आहे. अशा प्रकारे इथं तुम्ही पाहू शकता की तुमची सर्व डिटेल्स बरोबर आहे की नाही पुन्हा एकदा चेक करून घ्या. त्याच्यानंतर आपण पाहू शकतो डिसेंबर 2025 जी योजना होती माझ्या पसंतीचे सिडकोचे घर, यामध्ये आपल्याला आता पाहू शकता की टोटल 19,548 अर्ज हे आलेले आहेत. त्यामध्ये आता प्रत्येक कॅटेगरीचे वेगवेगळे असतील ते आपण पुन्हा एकदा सांगणारच आहे. या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवला आहे, त्याच्यामध्ये जी मसुदा यादी आली होती त्यामध्ये SC कॅटेगरीला किती अर्ज आले होते, जनरलमध्ये किती आलेले आहेत, STमध्ये किती आलेले आहेत, माथाडी कामगार किती आलेले आहेत, NTमध्ये किती आलेले आहेत, DTमध्ये किती आलेले आहेत, सिडको एम्प्लॉईजसाठी किती आलेले आहेत, स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी किती आलेले आहेत, तसेच
प्रत्येक कॅटेगरीमध्ये जो घर लागण्याचे चान्सेस किती आहेत याबद्दल आपण एक डिटेल्ड व्हिडिओ आपल्या चॅनलवर बनवलेला आहे, तो तुम्ही जाऊन पाहू शकता. तसेच आता आपण पाहिलं की पूर्ण अंतिम यादी कशी पाहिजे आहे, कशी डाउनलोड करायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहणार आहे. आणि पुन्हा एकदा जर तुम्ही आमच्या चॅनलवर प्रथमतः आला असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला सिडकोचे नवनवीन व्हिडिओ तसेच अपडेट्स हे या चॅनलवर मिळतात. तसेच जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू सो मच. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. काही शंका असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक्यू सो मच.